झी 24 तास एक पाऊल पुढे. थोडासा विरोधापासून सर्वीकडे राजकीय वास आल्यानंतर भविष्य काळामध्ये राष्ट्रवादीची घोडदौड ज्या पद्धतीने आपण जाऊया रत्नाकर महाजन यांच्याकडे. रत्नाकर महाजन, आपण पाहताय की राष्ट्रवादीची घोडदौड जोरात चालू आहे. जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये अथवा महानगरपालिकांच्या निवडणुकांमधलं त्यांचं यश अत्यंत घवघवीत होतं आणि इतका साधा प्रश्न कोऑर्डिनेशनचा होता. हा प्रश्न सुद्धा काँग्रेसच्या नेतृत्वाला सोडवता आला नाही. कुठल्या पक्षाची घोडदौड कुठं कशी चालू आहे याची चर्चा आपण वेगळ्या पद्धतीने आणि वेगळ्या व्यासपीठावर न करू. आजचा विषय जो आहे तो असा आहे की महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी जो आर्थिक पाहणी अहवाल सादर झाला त्याच्यामध्ये जी आकडेवारी देण्यात आली त्या आकडेवारीवरून चर्चेला सुरुवात झाली. त्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलं की ही आकडेवारी जर याच्यात आली असेल तर याविषयी सत्य जाणण्याचा महाराष्ट्रातल्या जनतेला अधिकार आहे आणि म्हणून या विषयावरची श्वेतपत्रिका काढण्याचा सूचना आपण संबंधित विभागाला करू. त्यानंतर संबंधित विभागाने काही मसुदे तयार केले, त्याची चर्चाही झाली, पण त्याच्या आकड्याविषयी काही 2-3 विभागांमध्ये एकवाक्यता घडवून आणण्यासाठी वेळ आवश्यक आहे म्हणून ती अजून निघाली नाही. पण आपल्याला जर आठवत असेल तर आज ज्यांनी राजीनामा दिला ते मंत्री त्या खात्याचे मंत्री होते तेव्हा त्यांनीच अशी घोषणा केलेली आहे की नागपूर अधिवेशनामध्ये ही श्वेतपत्रिका सादर केली जाईल. तेव्हा तेवढ्यापुरता हा विषय आहे. श्वेतपत्रिकेचा विषय हा तेवढ्यापुरताच आहे, याच्यापेक्षा जास्त नाही. आता उरला प्रश्न राजीनाम्याचा. खरं म्हणजे अशा राजीनाम्याचं साधारणपणे स्वागत केलं पाहिजे, कारण जर एखादा माणूस असं म्हणत असेल की माझ्यावर झालेल्या आरोपाची चौकशी होत असताना मी सत्तास्थानावर असेल तर ती चौकशी निपक्षपाती होईल यावर लोकांचा विश्वास बसणार नाही म्हणून मी राजीनामा देतो, एवढं सकृतदर्शनी हे कौतुकास्पद आणि स्वागतार्ह मानलं पाहिजे. याच्या पलीकडचं जे काही राजकारण असेल आणि काय जे काही असेल त्याचं नंतर बघता येईल. आज त्यांनी राजीनामा दिलेला आहे. मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलेलं आहे की दोन्ही पक्षांच्या पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून मी याबाबत योग्य तो निर्णय घेईल. आजच्या पुरता विषय. महाजन साहेब, आपण जाऊया एकनाथ खडसे यांच्याकडे. खडसे साहेब, मला सांगा, इतकं साधं सोपं आरोप झाले त्यामुळे व्यथित झाले, निष्पक्षपाती चौकशी व्हावी म्हणून राजीनामा दिला. विरोधी पक्ष नेता म्हणून आपण या सगळ्याकडे कसे बघताय? हे इतकं साधं सोपं नाही आहे. या पाटबंधारे महामंडळामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला हा आज उघडकीस आला असं नाही. यापूर्वी पण याच्या मोठ्या प्रमाणावर तक्रारी झाल्या. महाराष्ट्राच्या विधानसभेत तर एकही अधिवेशन असं गेलं नाही की याच्यावर आम्ही प्रखरपणे हल्ला केला नाही, प्रामुख्याने मी केला नाही. मला आठवतं की 21/3/2011 माननीय राज्यपालांची मी भेट घेतली होती आणि या सर्व पाटबंधारे महामंडळांमध्ये कशा रीतीने नियमबाह्य टेंडर दिले गेले, अबाव टेंडर दिले गेले, 300% जादा दराने दिल्या गेल्याचं एक पत्र माननीय राज्यपालांकडून याची CBI इन्क्वायरी करावी ही मी 21/3/2011 मांडलं होतं. त्यानंतर महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये एक चर्चासत्र होतं. त्या चर्चासत्रामध्ये मी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली होती की 70,000 कोटी रुपये 10 वर्षात खर्च झाले, परंतु सिंचनाची टक्केवारी 0.01% वाढली. हा पैसा तुमचा जिरला, हा भ्रष्टाचारात गेला आणि याच्यावर कारवाई करण्याची हिंमत मुख्यमंत्र्यांमध्ये असली पाहिजे असं आव्हानात्मक भाषण मी केलं होतं. त्यावेळेस माननीय मुख्यमंत्र्यांनी श्वेतपत्रिका काढू असं मला आणि सभागृहाला त्या दिवशी सांगितलं होतं. यापूर्वी ह्या बऱ्याच गोष्टी झालेल्या आहे. माननीय अजयदादा आज सांगत असले नैतिकता सांभाळून नैतिकतेच्या आधारावर मी राजीनामा देतो, हे मला खरं वाटत नाही. चौकशी होईल, चौकशी होऊन ठपका येईल, ठपका येण्याच्या आधी राजीनामा देऊन मोकळं झालेलं बरं. एकनाथराव, मला तुम्ही सांगा, असे आरोप तुम्ही राष्ट्रवादीच्या इतर अनेक नेत्यांवर केलेत, मग हा नियम त्यांनाही लागू पडायला नको का? निश्चित लागू व्हायला पाहिजे. माननीय अजयदादा त्यांचे नेते आहेत. ज्यावेळेस ते नैतिकतेच्या आधारावर राजीनामा देऊ असं सांगतात आणि त्यांच्या 4-4, 5-5 मंत्र्यांवर असे मोठे गंभीर आरोप झालेले आहे. एक मंत्री तर जामीन घेऊन बाहेर आलेला आहे, FIR दाखल झालेला आहे. अशा ठिकाणी त्यांचे राजीनामे घ्यायला बाकी अजितदादा पुढे आले नाहीत. माझ्यावर आरोप झाले म्हणून नैतिकता आहे असं त्यांना वाटलं म्हणून राजीनामा देत आहे. एकनाथराव, मग मला सांगा, राजीनाम्याचं नेमकं कारण काय? नेमकं कारण म्हणजे मुख्यमंत्री म्हणून ज्या दिवसापासून माननीय पृथ्वीराज चव्हाण या ठिकाणी आले आणि त्यांनी नियमानुसार काटेकोरपणे ज्यावेळेस
काम करायला सुरुवात केली. अनेक गैरव्यवहाराच्या संदर्भामध्ये त्यांनी चौकशा सुरू केल्या आणि या चौकशा प्रामुख्याने ज्या ठिकाणी गैरव्यवहार भ्रष्टाचार झाला त्याच विभागाशी संबंधित होत्या आणि त्यात राष्ट्रवादीला अग्रक्रम होता. राष्ट्रवादीच्या मोठ्या प्रमाणावर ज्या गैरव्यवहाराच्या तक्रारी होत्या त्याची चौकशी सुरू केली. माननीय मुख्यमंत्र्यांनी हे केल्यामुळे मुख्यमंत्री नकोसे झालेत आणि त्या कारणासाठी मुख्यमंत्र्यांवर दबाव आणला पाहिजे. हा मुख्यमंत्री हटवला गेला पाहिजे, याच्या जागी दुसरा मुख्यमंत्री आला पाहिजे. म्हणून एक प्रकारे हे दबाव तंत्र आहे. एका दिवसामध्ये राजीनामा अजितदादा पवार देतात, मग सगळे मंत्री देतात, मग सगळे आमदार तयारी दाखवतात आणि मग बाकीच्या ठिकाणी काय केलं जातं हे एकत्र हे बघा, हा एका क्षणामध्ये घडलेली घटना नाही, हे नियोजित केलेलं कृत्य आहे आणि ते समाज पाहतोय, ते जनता पाहते. एकनाथराव, मी येतो तुमच्याकडे. मला यायचं गिरीश कुबेर यांच्याकडे. गिरीश कुबेर, तुम्ही सगळी चर्चा ऐकलीत, राजकीय पक्षांचं विवेचन ऐकलं, तिन्ही राजकीय पक्षांचं विवेचन ऐकलं. मला इथे सांगा, या संपूर्ण राजीनामा घटनेला 3 पदार आहेत. एक राष्ट्रवादीतला अंतर्गत पदार आहे, काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी असा एक पदार आहे, तर त्याहीपेक्षा सर्वात मोठा व्यक्तिगत एका व्यक्तीची महत्वाकांक्षा आणि दुसऱ्या व्यक्तीचं पद, मुख्यमंत्र्याचं पद, हेही आहे. काय सांगाल आपण? नाही, याच्यात सगळ्यात महत्त्वाचा जो पदर आहे ना, जो अधिकृतपणे समोर येत नाही आणि जो अंतिमतः खरा असू शकेल, तो म्हणजे अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे शरद पवार यांना दिलेलं आव्हान. हा माझ्या दृष्टीनं या सगळ्यामधला एक अतिशय महत्त्वाचा एक असा पदर आहे की ज्या पद्धतीनं हे नाट्य घडवलं गेलं, ज्या पद्धतीनं पवारांना याची कल्पनाच नाही किंवा ते शेवटच्या क्षणाला दिली, त्यांनी सांगायचा प्रयत्न केला, घेतला नाही, राजीनाम्यामध्ये येऊ नको वगैरे, हे सगळं मान्य आहे. ह्या सगळं एक छान नाट्याची संहिता म्हणून हे सगळं छान आहे. पण खरं नाट्य यातलं हेच आहे की ज्या वेळेला म्हणजे या एका दगडामध्ये, म्हणजे पवारांची ती खासियत आहे, पवार घराण्याची खासियत आहे की ते एक दगड फक्त एकासाठी मारत नाहीत, एक दगड किमान दोघांसाठी मारतात. तर ती परंपरा अजित पवारांनी चालू ठेवली आणि एका दगडामध्ये एका बाजूला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना बचावात्मक पवित्रा घ्यायला लागला आणि दुसरीकडे खुद्द शरद पवार यांना सरकार वाचवण्यासाठी बचावाचा पवित्रा घ्यावा लागला. त्यामुळे ही त्यांच्या अर्थाने फक्त अजित पवार यांच्या नजरेतनं बघितलं तर एक अतिशय सुंदर राजकीय त्यांनी कृती केलेली आहे. त्याचं त्यांच्या राजकीय बुद्धिमत्तेचं आणि वेळ साधण्याचं कौतुक करायला हवं. मला जायचंय अभय देशपांडे यांच्याकडे. अभय देशपांडे, मी तुम्हाला एक आठवण करून देतो. 2 जुलैला 2G स्पेक्ट्रम प्रकरणी नाहक आरोप झाल्यानं शरद पवार साहेबांनी नाराजी व्यक्त करत या सर्व प्रकरणापासून दूर राहायची इच्छा व्यक्त केली आणि मंत्रिगटाच्या टेलिकॉम मंत्रिगटाच्या अध्यक्षपदावरनं पायउतार झाले. तशाच प्रकारची घटना आहे का यात? आपण गिरीश कुबेरांसारखं आणखीन काही वेगळं पाहत आहे? विवेक बुद्धी किंवा आपण नैतिकता या म्हणजे 365 दिवस झोपणाऱ्या आणि कधी कधी जाग्या होणारी बाब आहे असं मला वाटायला लागले. कारण ज्यावेळेस सोयीचं असतं त्यावेळेस ती बरोबर जागी होते. अभय पण बरेच वर्ष राजकारण कव्हर करतो, त्यामुळे सतत विवेक बुद्धी वगैरे असं काही असतं असं नसतं खरं म्हणजे. असं त्यामुळे याच्यात एक दिसतंय की एक सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांवर आरोप होत आहेत आणि त्या आरोपाच्या मागे कुठेतरी म्हणजे मुख्यमंत्र्यांनी घेतलेली एक भूमिका असेल आणि ती कुठेतरी त्यांना खटकते. पूर्वी त्यांना मागचे 10 वर्षे 12 वर्ष आघाडीचं सरकार आहे, आता 13वं वर्ष आहे, पण ह्या 13 वर्षात या सरकारमधला सवय नव्हती राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना किंवा काँग्रेसच्या मंत्र्यांना एकमेकांच्या खात्यात ढवळाढवळ करायची. आता ती सुरू झालेली आहे. तिथून सगळ्या संघर्षाला सुरुवात झाली आणि अजित पवार यांचं आत्ताचे त्यांचे एकूण सगळे त्यांनी घेतलेले निर्णय किंवा त्यांनी घेतलेली टोकाची भूमिका पाहता एक असं लक्षात येत आहे की एकतर मुख्यमंत्री सातत्यानं त्यांना किंवा अन्य मंत्र्यांना टार्गेट करतायत, परंतु त्यांना वाचवण्यासाठी किंवा नेतृत्व बदलासाठी मध्यंतरी जे झालं त्याच्यासाठी राष्ट्रवादीच्या नेतृत्वाकडनं जी टोकाची किंवा ठाम भूमिका घेणं आवश्यक होतं तशी भूमिका घेतली नाही. ती भूमिका आता केंद्र सरकार अडचणीत असताना आणि घटक पक्षांचं उपद्रव मूल्य वाढलेलं असताना त्या काळातही तशी घेतली नाही. तर त्या आघाडीच्या बरोबर आमचा समन्वय राहील, आम्ही सरकार अस्थिर करणार नाही अशी एक समन्वयाची भूमिका घेतली. त्यामुळे मला वाटतं की मुख्यमंत्र्यांविरुद्धचा संघर्ष अजित पवार यांनी स्वतःकडे घेतलाय आणि तो आज स्वतःच्या शरद पवारांची पद्धत वेगळी आहे, त्यांची पद्धत वेगळी आहे. त्यांनी त्यांच्या पद्धतीने तो संघर्ष सुरू केलेला आहे आणि याच्यातलं त्यांचा एकाच वेळी त्यांनी 2 संदेश दिलेत. कुबेरजी म्हणाले ते एकदम बरोबर आहे की त्यांनी काकांनाही संदेश दिला की महाराष्ट्रातल्या ज्या घडामोडी आहेत त्या संदर्भात मी निर्णय घेईल, केंद्रात तुम्ही काय भूमिका घ्यायची ते तुम्ही घ्या. आणि त्यांनी आता मुख्यमंत्री म्हणजे त्यांचं मुख्य टार्गेट मुख्यमंत्री आहेत आणि त्यासाठी ते आपल्या पक्षाच्या अध्यक्षांनाही जुमानायला तयार नाहीत असं एक आत्ताचं साधारणतः चित्र निर्माण झालं. एका राजीनाम्याचं महाभारत कशासाठी याचे अनेक पदर आपण उलगडतोय. आता घ्यायचा आहे मला ब्रेक. कुठेही जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. यानंतर आपण याचे आणखीन काही पदर उलगडणार आहोत. पाहत राहा फक्त झी 24 तास. झी 24 तास, एक पाऊल पुढे.